आता या ठिकाणी आमच्या ग्रामसभेने माती उत्खननासाठी 3 ठराव या ठिकाणी देण्यात आलेले होते, परंतु आमच्या माणसांवर अन्याय झाला, आमच्या माणसांना मारहाण झाली, शिवीगाळ झाली। त्या कारणाने आम्ही आज एकही ठराव त्या ठिकाणी ठेवणार नाही। तिन्ही ठराव त्या ठिकाणी उद्याला तहसीलदार साहेबांना पत्र देणार, रद्द करण्यात यावे। आणि PI साहेबांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे, त्या रद्द करण्यात यावे ठराव। आणि इथून पुढं भविष्यात म्हणजे असा प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहे। तुम्ही पाणी भरत होता? हा बरं, पाणी भरत होतो हा तर असा इकडून एक रस्ता आहे म्हणजे आणि इकडून सरपंचाला किती बोलवलं? तो 2-3 बाजूने घालीत होता गाड्या, तर म्हणलं तुला न्यायची आहे गाडी न्यायची ना, ऐक गाडी न्यायची ना, या इकडे या. गाडी न्यायची ना, मग ह्या खालून आहे ना, खालून ह्या मोकळी जागा आहे, तिकडून न्या ना. चव्हाणनी रस्ता केलाय, त्या रस्त्याला मिळवायला तू ने, तो लगेच नाही घसरून धरली, बटणं फाडून पार शर्ट तोडून माळ तोडून टाकले, ही कशी तरी बांधली गे. गळ्यातली माल तोडली का? हा. आणि काय शिवगाळ केली? शिवीगाळ काय म्हणतो तुमच्या इथं काहीच नाही, त्यांच्या पूर्ण मारल्या त्यांनी, यांना पण मारलंय। त्यानं माझी घसोंडी धरली ना, त्यानं माझी घसोंडी धरली म्हणून पोर उठला। ते 2 ड्रायव्हर आहेत, या ना सरपंच. 2 ड्रायव्हर आहेत त्यांचे, ते दोघे उठलं आणि त्या पोराला पकडलं, त्या पोराला पकडला, त्याचा मोबाईल हिसकून घेतला, मोबाईल हिसकून घेतला आणि करक मगाला कोणाला फोन करायची, कोण म्हणलं? तो गणेश सांगला। हं? हा आणि त्याच्या गालात पण मारलं। मारायचा फडाफड फटाफट? हा इथं लागले माझ्या इथं जरा कानात. गानपेट माळ सुद्धा पार बोटा उठले। मला म्हणतो तुला रात्रीत गायब करेल मी, कोण म्हणलं? गणेश सांगडे, गणेश सांगडे रात्री गायब केली? रात्रीत गायब करेल म्हणतो तुला. किडनॅप करतो। तुमचं काय म्हणणं आहे आता? आता आमचं आम्ही तर बसतो. आम्ही तुम्हाला काय बोललो इथं, आम्ही आमच्या हिशोबाने तुम्हाला इथं बोलवलं आम्ही, तुम्ही ठरवा। तिथं काय राहिलं असेल काहीच नाही तुमचं आदिवासींचं, आदिवासींच्या मध्ये तुमचं काहीच नाही इथं। धरणामध्ये पुनर्वसन मध्ये काहीच नाही. 7-12 मागतो आमच्या 7-12 दाखव तुमचं आहे का 7-12? 7-12 दाखवा। आता आम्ही झालोय भूमिहीन, आम्हाला यायला काय 7-12 आणि का हक्क आहे आमचे? धरणात साधणार नाहीच आहे ना आपल्या लोकांचा, हा पण नाही सरपंच नाही, हक्क आपला आहेच ना ते। पेमेंट केलं का त्यांनी, पूर्ण पेमेंट केलं साहेबांनी? काय म्हणणं आहे बदल? आमचं काय म्हणणं, गाळपेर होतच असते काय नाही, ज्याची कारण जमीन आपल्या आजपर्यंत मालकीच्या धरणात जमिनी गेली, आहेत. आजपर्यंत त्याचाच ताबा आहे, तोच सरपंच माणूस ऐका ना, वाटीत आलेला आपल्या आहे हक्काच्या जमीन. जमिनी आहेत त्याच्यामध्ये आपण गाळपेर करतोय, हम्म. तिथं काय आपल्याला पुनर्वसननी कधी अडवलं नाही आणि कधीच काही कोणीच केलं अडवलं नाही आतापर्यंत। पेमेंट पूर्ण केलं का सरकारनं, पेमेंट पूर्ण केले का? नाही. ऐका ना जरा. 2 मिनिटं. आणि गाळपेर करत असताना आपल्याला आतापर्यंत कुठल्याही पुनर्वसनच्या अधिकाऱ्यांनी किंवा कोणी अडवलं नाही। त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे का बाबा आमच्या जमिनी आहेत, आम्हाला काय बाजरीवर आदोली पहिली बाजरी होती, आम्हाला नेहमीच होते। त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे का बाबा आमच्या जमिनी आहेत तशा राहू द्या, काय फरक पडला ना? जरी असतील पुनर्वसन मध्ये गेले असेल तरी आमच्या जमिनी तशाच राहिल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। मला एक तुम्हाला प्रश्न आहे खडकुंकरांना, का मावळामध्ये कोणीच हे देत नाही काय बरोबर? तुम्ही का देता बुवा सरपंच? नाही हे आमच्या गावचे पुढे ना त्यांना त्यांची घरा चालवायच्या त्याच्या जावई, मी काय म्हणतो, तुम्ही ज्या परवानग्या दिल्यात त्या रद्द करा ना. करू ना, आम्ही करणार ना ते। नाही करती। ओ साहेब, ओ साहेब, साहेब हे करणार नाही, हाताला घेतात ते. ओ साहेब हे करणार नाही, यांची पोटापोट त्यांच्या जो हे काय परवानगी जरी दिली ना, तरी ती रद्द करता येते. आता मी परवाला गाड्या अडवल्या कुठं? उंडेकडे मध्ये, हा बरोबर। डायरेक्ट तहसीलदारांना 1 वाजता फोन केला, तहसीलदारांना त्या गाड्या सगळ्या बंद झाल्या. आमच्या इकडं आजनवळा, देवळा, खैरे खटकाळे, निमगिरी, केवाडी, उंडे खडक, लांडे साहेब खडकुंब तुमच्याकडे नाहीत का? आमच्याकडे येते, पण तिकडे या साईडला कोणीच परवानगी देत नाही. आमच्या मावळामध्ये फक्त एकच ग्रामपंचायत आहे, जावयाची जळवंडी, का ती त्यांना ना हरकत देते. आता मी दुपारी इथं बसलो होतो तहसीलदारांच्या इथं, तर जर ग्रामपंचायतीने ठरवण्यात दिला तर कोणची एक गाडी पण येणार नाही. तर माझी विनंती आहे सरपंच तुम्हाला जावं, ठीक नाही, ते आमच्या तुम्ही गावात आता एवढे गावकरी आले, ऐका आम्ही आलोय. मला वैयक्तिक कोणतं नाव नाही घ्यायचा, मला कोणता वैयक्तिक नाव नाही घ्यायचा, कोण माती नेते कोण काय करते, परंतु जर पैसा अंतर्गत कायदा आहे, जर आदिवासी भागातली एकही ग्रामपंचायत परवानगी देत नाही, पाटील एकही ग्रामपंचायत परवानगी देत नाही, तुम्ही जळवंडी का देते सांगा मला उत्तर.
नाही आमच्या गावाने निर्णय घेतला ना मग. गावाने निर्णय घेतला गावाने निर्णय आमच्या कधी घेतला ग्रामसभेने निर्णय घेतला गावाने निर्णय कधी घेतला कधी घेतला म्हणजे तुम्ही गावात नव्हते का नाही मी ऐका गावात ना, नाही मतदार कोण का करावं? मी गावात नाही का बरं, आता पुढे काय करायचं नाही नाही, ऐका ना तुम्ही आता ह्या दिलेल्या परवानग्या रद्द करणार का करणार ना 100% 100% ते ग्राम करू आपण तो पण सभेचा अधिकार ठराव घ्यायचा. ग्रामसभेला आहे ना जसं ग्रामसभेचा देण्याचा अधिकार आम्ही आहे तसं दिलेला ठराव आता ग्रामसेवक बोलून गेलं की चिठ्ठी. हाणामारी लगेच होते. बोलूया. साहेब लगेच बोलूया. सगळी मागं बसून राहतं, ते- उठू नका कोणी पण. अपघात कोण झाला मला? आज हेच ऐका- ओ, लांडे साहेब, आता अपघात कोण झाला? त्याचं झालं त्यांची ती यशवंती गाडी होती तिने सोडत होती. काय अजून रोड सुद्धा काढला आज हे बसला सुद्धा नाही माझा इथं गाडी ओढवत का? हा हे माझ्या कसं सगळे पुरावे होते. माझी गाडी ना? तुमच्या बाईट मध्ये नाही का सांगितलंय बॅडमिंटन सांगत होता आखिर रॉंग विषय दिला त्याच्या विषयी एक मिनिट तुम्ही एक जरा मिनिट दम काढावं. एकच मिनिट सरपंच साहेब आहेत सरपंच निर्णय घेतील सरपंच काय निर्णय घेतला नाही आम्हाला माहिती आहे टोटल हा, अधिकार काय तुम्ही सरपंचाला घेता आहे का? सरपंचाला अधिकार तुम्ही काय आहे निर्णय घेतला आजपर्यंत काय निर्णय घेतला तुम्ही सांगा काय 2 मिनिटं बोलू का हे बघा, या ठिकाणी खरं तर बोचरे साहेब आहेत चेतीबाब आहे ऐका ना. पंढरीनाथ आहे सगळे पत्रकार आहेत या ठिकाणी नो कमेंट कुणावर असं नाव घेऊन एक करण्यापेक्षा हा म्हणजे माती वाहतूक एकच नाही जवळजवळ बऱ्यापैकी लोक आहेत तर त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सरपंच साहेब तुम्हाला विनंती आहे की जसं बाकीच्या ग्रामपंचायती ठराव देती नाही त्या जवळ न देऊन कॅन्सल वादा नाहीत ना कॅन्सल करू सरपंच साहेब तुम्ही अधिकार सांगा पण ग्रामसभेला. ऐका ना लांडे साहेब आता माझं घडलं माझं हे एक्सरे बघा अजूनपर्यंत काल 10 तारखेला तुम्हाला दाखवतो मी 10 तारखेचं एक्सरे माझ्याकडे ऐका ना माझं ते हात जुळलं नाही का म्हणजे एवढ्या गोष्टी जर एखाद नाही हा पायाचं हे पाय सुटलेत माझ्या त्या गोळ्या इफेक्ट झाला माझा त्याच्यावर त्याच्यावर हा इथं मोडला आता हा हे मोडलं हे काय माझं रोड होते ते रोड पण तुम्हाला दाखवतो कोणी उडवलं होतं मला ती यशवंती नावाची गाडी होती कोणची गाडी होती ते आता यशवंती आता काही गणेश सांगलीची. गणेश सांगली यशवंती त्यांना उडवलं का? हो. माझं पण प्रकरण दाबून टाकलं सगळं आता हे अजून हात माग बसले आता कोणी करणार आता उद्या ते माणसांना मारलं असतं त्याच्या इथं हात दिलं जर झालं असतं काय म्हणलं असतं लोक माळकरी माणूस आहे, हातात दारू घेऊन नाही का काही का गचोडी धरली होती का? हे बघा, आता वाद तुम्हाला मिटवायचे आता हे बघा आता मग इथं- वाद मिटवायचा नाही आम्हाला न्याय भेटला पाहिजे बस हे बघा आता तुम्ही मला 7 अर्धांनी फोन केले मला त्याशी निलेश राऊतांना फोन केला मी रात्री आता उंडे खेळायला गेलो तुम्ही मला आता फोन केला मी आता इथं आलो मी गणेश भाऊला पण आता फोन केला होता म्हणलं बघ कशाला तुम्ही साहेब, हा. माझं एकच म्हणणं आहे इथं वाद मिटण्याचं एकच कारण आहे फक्त ठराव देऊ नये बस बस हा बरोबर आहे. दिलेल्या ठरावर देता पण येतं तर रद्द करता पण येतं ना. करता येतं. हे वाद नाही ना आता करू ना, करू टाकू आपण रद्द करूया. मला तुमचे 7-8 फोन आले ना मी गणेश भाऊला पण फोन केलेले काय म्हणलंय आता ऐका ना दुसरी गोष्ट आता इथलं एवढं जण आहेत, काय कमी जास्त झालं मग धमक्या देतो तो माझ्या जीवाचं काय? हो, साहेब माझ्या भावाला सुद्धा बोललाय मी तुला गाय करून टाकली म्हणतो तुला आपल्या आदिवासी भागात जर करत असेल बाहेरचं काय करू याचं काय हो साहेब सरपंच माझ्या भावाला सुद्धा म्हणलं तुला गाय करून टाकली केलं ना, माहिती आहे मला. माहित नाही तुम्हाला माहिती आहे, सांगा ना मग हे बघा अशी माणसं आहेत तर तुम्ही म्हणताय मग ठराव कोणी दिलाय ग्रामपंचायत ठराव ग्रामपंचायत ग्रामसभेनेच दिला तेव्हा तुम्हाला कळालं नाही बाहेरचा ना आपला ग्रामसभेला किती लोक होती वा होते सगळे होते सगळे कसे होते होते ना सगळे दीडशे लोक ग्रामपंचायत 150 लोक होती सरपंच साहेब, या 150 लोकांचं- या लोकं. लोकांचं म्हणणं आहे, ऐका ना, या लोकांचं थांबा, म्हणणं आहे, एक मिनिट. तुम्ही पोट भरण्यासाठी त्यांना मुद्दामून ठराव देता कोण तुम्ही तुमचं नाही पोट मुद्दा भरण्यासाठी. नाही साहेब काय झालं हे लोकं आमच्या स्पष्ट गावाने ठरवलं म्हणतात. नाही नाही तसं दीडशे नाही. हो साहेब ते पण आमच्या- म्हणतात. दीडशे लोक तसं नाही. कसं काय तसं नाही झालं याला ओ सरपंच प्रथमतः आमच्या गावाची मीटिंग झाली मीटिंग मध्ये ठराव द्यायचे ठरले किती दीडशे लोक होती लोकांचं आहे. मिटिंगला हा? किती मीटिंगला पहिले पूर्ण गावात गावची मीटिंग कोरम पूर्ण झालं का ग्रामसभा नाही साहेब ग्रामसभा गावची मीटिंग होती हा गावच्या मीटिंग मध्ये द्यायचं ठरलं हा गावच्या मीटिंग मध्ये ठरल्याच्या नंतर ग्रामसभा घ्यायची ठरली ग्रामसभेला पण माणसं होती लोकरे आणि साहेब त्यानंतर दिले गेले ठराव पण ते रद्द पोलीस झोपलेत करण्यात का इकडे या येतील. हा सरपंच आता ऐका ना तुम्हाला एक सांगतो मी सरपंचाने जर शब्द दिला ना तो पूर्ण करावा अशी माझी इच्छा आहे बा. ठीक आहे तुम्ही नाही, निर्णय घ्या रद्द करून सरपंच टाकू. तुम्हाला निर्णय अधिकार रद्द आहे. करू. इथून लोक पुढे तर कुठलीही सरपंच- गाडी चालता कामा नये आमच्या इथं. तुम्ही एक काम करा मीडिया समोर काय बोलताय. पाटील? ऐका ना नाही, तुम्ही चालेल ना, जबाबदारी रद्द बोला करून टाकू ना. एकही ठराव द्यायचा नाही मान्य मान्य आणि तुम्ही जर दिला तर तुमच्या विरोधात आम्ही इथं आज दबार चोरला गेला आपला हा डबर पण घेतले डबर पण डबल किती वेळ गेलाय? ग्रामपंचायतचा डबा निवडून रस्ता गेलाय. कोण पूर्ण ते डबा उचलून त्याने टाकलंय.
कोरम कसं काय कोणी येणार? ग्रामसभा ज्यावेळेस झाली ना त्यावेळेस कोरम हे करा याला आणून सांगा ग्रामसेवकला तुम्ही आता चला आमच्या तुम्हाला ते डबर कुठे नाही, टाकलाय नाही, कोरम पूर्ण नदी पूर्ण मध्ये आहे. वाहून तो कोरम विषय पूर्णच आहे. नाही आम्हाला माहिती आहे. पूर्ण आहे. तुम्ही तुमच्या काय विषय मर्जीनं आहे कोरम ना. पूर्ण आता केलाय. तुम्ही नव्हते त्याच्यात आम्ही नाही काय कोरम मान्य नाहीये. आम्ही नव्हतं हे मान्य पण कोरम पूर्ण नव्हता कोण म्हणलंय? आम्हाला माहिती आहे. आहे ना? कोरम पूर्ण पाटील होते. हे बघा आता हे पोलीस पाटील आहेत आम्हाला माहिती ते आम्हाला माहिती हो साहेब आम्हाला माहिती आहे. शमशेर अशा गावची हिस्ट्री आम्हाला माहिती आहे कोरम पूर्ण नाही ऐका ना. मी काय म्हणतो जाऊ द्या मागचं जाऊ द्या मागचं नाही हो साहेब आताचा विषय तो मागचा विषय नाही आताचा विषय तो तुम्ही आता मीडिया समोर सांगा गांधी साहेब ग्रामपंचायतीचा आज डबरही चोरीला गेला. ऐका ना. ऐका ना. चोरी नाही केली चोरीला गेलं नाही यांनी चोरलंय यांनी चोरलंय डबा चोरीला गेलं यांनी चोरलंय शांत बसा तुम्ही. शांत शांत नाही. बसा. शांत नाही काय बोलता तुम्ही? आवाज काय बोलता? आवाज दाबायचा म्हणजे आम्ही चोरलंय का? डबल आम्ही चोरलंय? तुम्ही काय झालंय डबल कसं काय पाठवलं त्यांनी अरे डबल कसं काय पाठवलं त्यांनी अरे तुम्ही बाईट समोर नका काय चांगलं बोलता? बोलायचं काय राव काय झालं साहेब की आम्हाला कुठली म्हणजे विचारणा केली नाही त्यांनी कोणी गणेश सांगडेनी हा आणि परच्या पर त्यांनी डबर मिरजी काढलेली आमची गावची त्यावर काही कारवाई केली का? आता आम्ही इथं आलेलो आहे ना धरणाच्या शेजारी आम्हाला विचार नाही केली नाही आणि आम्हाला कोणालाच विचार नाही गावाला विचार नाही किंवा मला सरपंचाला सुद्धा विचारलं नाही आणि गांधी साहेब ते काय चालू आहे तुमच्या कार्यकाळात? आणि तो जेसीबी नाही डबर त्याने त्या धरणामध्ये टाकलेला आहे. आता तुम्ही स्वतः रस्त्याच्या शेजारी असल्यामुळं गावचा सरपंच त्या गावचा मुख्यमंत्री असतो ग्रामसभेचा टोटल अधिकार ग्रामसभेला म्हणजे प्रत्येक रानक्या बाईला एखाद्या गुरावळ्याला पण असतो ग्रामसभेने जरी ठराव एखादा केला तरी तो ठराव रद्द करण्याचा अधिकार सरपंचाला आणि ग्रामसभेला आहे बरोबर आता त्यांनी चुकून बुवा यांना वाटतं बुवा त्याला द्यावा ठराव शांततेत होईल पण शांततेत होत नसेल तर सरपंच तुम्ही आता मीडिया बोलू समा नाही रद्द करण्यात येणार. दिलेले ठराव सगळे 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 ए टू झेड ठराव तुम्ही रद्द करा वाद थांबल त्यातलं काय असेल तो इश्यू होऊन जाईल नाही रद्द केलं मातीच्या गाडीने रस्ता उकरून जल जीवन योजनेचं ते पाईपलाईन उकडून टाकले गावात सरपंचांनी राहिलं सुद्धा नाही तुम्ही सह्या कशी करता ग्रामसभेवर? दुसऱ्या गावांमध्ये पाणी येत आहे आमच्या गावात पियाला पाणी नाही नाही अजून योजनेचं काम पूर्ण नाही ना. अजून याच्यावर काय उत्तर द्या? नाही अजून योजनेचं काम पूर्ण नाही जे 1-2 ठिकाणी पाईप त्यांनी हे केले होते तर ते आता ते सरपंच साहेब असं काय झालंय की हे जे माती काढतात यांची साईड आपण जास्त प्रखरतेने घेतोय असं दिसतंय. नाही माती वाल्यांची साईड घ्यायचा विषय नाही साहेब काय होते गावचेच लोक आता माती ठराव देत किती लोकांना दिला? आहेत आमच्याच गावचे लोक आपण माती देत निवडून आहेत गावाच्या भरोश्यावर आलेलो आहे गावातल्या लोकांमुळे आलेलो आहे माती जी काढतात त्यांच्यामुळे नाही आलो. नाही बरोबर आहे पण मग शेवटी जलजीवनचं काम अजून अपूर्ण आहे पूर्ण केलेलं नाही तर ते 1-2 ठिकाणी पाईपचं काम चालू आहे लाईनीचं काम मग तुम्ही बोलले का त्यांना? ठेकेदाराला बोललोय ना ठेकेदार करून द्यायला तयार आहे ते होणार आहे आणि ज्या ठिकाणी पाईप निघालेत या ठिकाणावरून आम्ही गाडी बंद केली नाही, जलजीवन योजना कसं पैसे नव्हत्यामुळे काही योजना लांडे साहेब ते जाऊन द्या सर्व आता मुद्दा आलेला आहे Pipeline की फुटायला काही कारण त्याची माती मातीची काढणाऱ्या लोकांनी पाईपलाईन फुटायला माती काढणाऱ्या लोकांनी इथल्या ग्रामस्थांना जे मारहाण झाली तो मेन मुद्दा आहे त्याच्यावर काय सांगणार तुम्ही? नाही माझा म्हणणं असं आहे का जसं बाकीच्या त्याचा अंतर्गत असणार एकही ग्रामपंचायत कुठला ठराव देत नाही तो सरपंचाने देऊ नये म्हणजे हा इशे तिथे ते थांबल वाद होण्यात आणि मारामार होण्यात आणि इशे मारहाण देत नाही झाली ना. त्याबद्दल हा मारहाण झाली त्याच काय नाही ते आता काय आहे ते काय गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. गुन्हा दाखल झाला. झाला पाहिजे. आम्हाला शिवीगाळ केली त्यांनी काय असं ते आदिवासी मारण्याची धमकी दिली काय होते त्याला त्याचं काय करायचं मग आता ह्या 2-3 याला मारहाण झाली शिवीगाळ केली आदिवासींना पुढे येऊ त्याचा नोकरीचा विषय आहे. आता मुंबईला जातोय तो मला म्हणतो तुला रात्रीतून गायब करायचं याला म्हणतो किडनॅप फिरायचं म्हणतो इकडे आमच्या भागात एवढं सगळं सरपंच आपल्याला समजते तरी आपण शांत असं अहो साहेब मी घटनास्थळी नव्हतो मी माझ्या कामानिमित्त जुन्नर या ठिकाणीच होतो त्याच्यावर कारवाई झाली आणि मी पाहिजे ना. इथनं घरी गेल्याच्या नंतर म्हणजे मला कळलं हे प्रकरण झालेलं मी पोलीस पाटलांना फोन केला साहेब त्या ठिकाणी जावा काय घडलंय ते बघा गेलो घटनास्थळी गेलो. हा घटनास्थळी पोलीस पाटील गेले मग लांडे आमचे साहेबांना नाणे कोणी आहेत. कळवलं ही घटना आता फोन केला आम्हाला सुद्धा बोलायला तुमचं कसं हातभार आहे? मला लांडे साहेब, सरपंचाने फोन केला ऐका ना, पाटलाने केला ऐका ना. आणि हे या एवढे जे सर्व आले ऐका ना घटनेवर हे 7-8 सरपंच लोकांनी फोन आणि केला पोलीस आता शेवटी पाटील- मतदारसंघामध्ये काय चाललंय मला बघण्याचं जसं मला निलेश राऊतांनी फोन केला आणि मी उंड खडकला गेलो 5 गाड्या आम्ही त्या ठिकाणी पकडल्या आम्ही तसं तहसीलदारला रिपोर्टिंग केलेले
तसा आजचा इशा असा झाला का मला बरेचशा कार्यकर्त्याचे सरपंचाचा पाटलाचा सगळ्यांचे फोन आमचे झाले. फोन झाल्यावर मी जेवत होतो, मी जेवणाचा ताट पुढे सरकवून आलो, म्हणले भाऊ खोऱ्यानं मारले बरंच मारहाणे काय, मी इथं आलो. त्याच्या इकडे यायच्या अगोदर मी गणेश सांगण्याला पण फोन केला, मला दोन्ही बाजू समजून घ्यावा ना, काय प्रकारे आपण समजून घ्या. तर मग ते म्हणले नाही बा तसं काय झालं तर पोरांचं असं असं. मी ते मी म्हणलं बा का तुम्ही धंदा करताय, आम्ही समजून सांगितलं तो परत त्याचा एक आमची धावून लागला डायरेक्ट धावून येतात एवढ्या माणसांमध्ये एवढी दादागिरी केली. पुढे जायचं काय त्याची माणसं आहेत, आम्ही जाणार नाही का? काय करायचं फेरा पडला होता पोरं. जे पाणी भरत ना त्याला काहीतरी पोलीस तुम्ही या ना गावकरी, तुम्ही या ना गावाकडे.